गोष्ट 26वी. बंधुप्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती. पुण्याला मामांकडे शिकायला राहिलेला श्यामचा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी आला होता. तो पुण्याला देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला इतक्या देवी आल्या होत्या की अंगावर तीळ ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन तो घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जाण्याची गरज असते. त्यासाठी खरे तर गुलकंद देणे चांगले असते, पण तो देण्याएवढे पैसे श्यामच्या आईकडे नव्हते. म्हणून तिने गरिबीचाच एक उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो, स्वस्त असतो आणि पौष्टिक सुद्धा असतो. कांद्यात भरपूर गुणधर्म असतात. म्हणून श्यामच्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले आणि थंड असलेला कांदे पाक तयार झाला. श्यामची आई मोठ्या भावाला रोज पाकातले 2-3 कांदे देऊ लागली. एक दिवस श्याम आईला म्हणाला, आम्हाला कधी पाकातला कांदा देत नाहीस. दादाला कांदे देतेस, भातावर जास्त तूप देतेस, आम्हाला काही देत नाहीस. आम्ही जवळच राहतो, नेहमी घरी येतो, म्हणून आम्हाला कोणी विचारत नाही. दादाची मात्र मज्जा आहे. मला देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मला पण कांदे पाक, दही, दूध, गाईचे तूप मिळाले असते. श्यामचे बोलणे ऐकून दादाला वाईट वाटले. श्यामचा दादा मनाने खूप मोठा होता. शिकण्यासाठी त्याला पुष्कळ कष्ट करावे लागत होते, पण मुकाट्याने तो सगळे कष्ट सहन करत होता. मनातले दुःख तो कधी कोणाला सांगायचा नाही. असा हा दादा आईला म्हणाला की त्यालाही एकट्याला खायला लाज वाटते, त्यामुळे उद्यापासून सगळ्यांना देणार असशील तरच मला दे. आता देवी बऱ्या झाल्या, त्यामुळे बरणीत आहे तोपर्यंत 4 दिवस आम्ही सगळे मिळून तो खाऊ. आई श्यामला म्हणाली, अरे तुम्ही माझी कोणी सावत्र मुले आहात का? असे का घालून पाडून बोलतोयस? अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होतीये. रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही. त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. आपल्याला देवाने धडधाकट शरीर दिले आहे, तर मला का नाही देवी आल्या असे म्हणणे योग्य आहे का? पुढे आई श्यामला म्हणाली की तू पोथ्या पुराणे वाचतोस, पण त्यातले काहीच गुण घेत नाहीस. रामावर लक्ष्मणाचे, भरताचे किती प्रेम होते. हा पण तुझा भाऊच आहे ना, का कोणी परका आहे? तू घरी आल्यावर मी तुझ्या पायांना तेल चोळत नाही का? गरम पाणी देत नाही का? नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरे काहीतरी गोड करून देत नाही का? मग भावाचा असा का मत्सर करतोस? दादाने आईला समजावले की ती उगीच मनाला लावून घेत आहे. श्यामच्या मनात असे काही नाहीये. संध्याकाळी जेवताना दादाने कांदेपाक आणला व सर्वांना वाढला. पण आई श्यामला म्हणाली, उद्या नको मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको पडायला. त्या दिवशी श्याम रागावलेलाच होता. सकाळपासून तो कोणाशी बोलत नव्हता. दादाने विटी दांडू खेळायला बोलवले तरी तो गेला नाही. दुपारची जेवणे झाल्यावर दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत होती. दादाच्या पायावर श्याम रोज पाय द्यायचा. दादाला त्यामुळे बरे वाटायचे. पण त्या दिवशी रागावलेला असल्याने त्याच्या पायावर पाय द्यायचे नाहीत असे श्यामने ठरवले होते. श्यामचे सगळे प्रेम त्या दिवशी आटून गेले होते. दादाने श्यामला हाक मारली व तळव्यावर पाय देशील का असे विचारले. तो म्हणाला, मला रोज रोज तुला सांगायला लाज वाटते, पण मी पुण्याला गेल्यावर नाही कोणाला सांगणार. इथे तू आहेस म्हणून सांगतो. दादाच्या शब्दांनी श्याम विरघळून गेला होता, पण त्याचा अहंकार वितळला नव्हता. दादाच्या शब्दाला श्यामने दाद दिली नाही. तो काही केला उठला नाही. आई आतमध्ये जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानावर पडत होते. ती हात धुवून दादाजवळ आली व म्हणाली, मी देते तुझ्या पायावर पाय. श्यामला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? असे म्हणत घरातली कामे जिथल्या तिथे टाकून आई दादाच्या पायावर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. श्यामची आई मोठ्या मनाची होती. ती श्यामला एक शब्दही बोलली नाही, त्याच्यावर रागवली नाही. शेवटी श्यामलाच लाज वाटली. त्याचा अहंकार गळून पडला. तो आईजवळ गेला व म्हणाला, आई तू जा, मी देतो पाय. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे. धस मुसळ्यासारखे देऊ नकोस. त्याला झोप लागेपर्यंत दे आणि मग खेळायला जा. श्याम, तुझा भाऊच आहे ना रे तो? असे म्हणून आई भांडी घासायला बाहेर गेली. दादाच्या पायावर श्याम पाय देत होता. त्याच्या पायांच्या बोटांनी दादाचे तळवे चेपत होता. शेवटी श्यामच्या दादाला झोप लागली. श्यामचाही राग गेला. त्या रात्री आईची सगळी कामे उरकल्यावर अंगणात सगळे, दादा, श्याम, पुरुषोत्तम, बाबुल्या, दुर्वांची आजी
आणि आई सुद्धा बसली होती. सुंदर चांदणे पडले होते. शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या. श्यामच्या आईने दुर्वांच्या आजीला चिंधीचे गाणे गाण्यास सांगितले. आजी गोड आवाजात गाणी म्हणू लागली. त्या गाण्याचे ध्रुवपद असे होते: द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने सांगितला होता. कृष्णाचे पाठच्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, पण द्रौपदीवर, या मांडलेल्या बहिणीवर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व तीच त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन सुद्धा केले आहे. तर प्रसंग असा आहे: एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारद कृष्णाला म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सगळीकडे सांगतो. पण एके ठिकाणी मला कोणीतरी म्हटले, नारदा, बस झाली तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी आणि कसले काय? यावर मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. आता सगळे सांग, तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढेल मी तिकडे जातो. वारा सगळीकडे आहे, पण घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा माणूस जर असे म्हणू लागला की ज्यांनी दारे उघडी ठेवली आहेत त्यांच्याच घरात वारा जातो, तर ते योग्य ठरेल का? जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे आहे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी तरी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. कृष्ण नारदाला म्हणतात, तुला परीक्षा पाहायची असेल तर मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये. तिने नाही दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले व तिला म्हणाले, सुभद्राताई, कृष्णाचे बोट कापले आहे, खूप रक्त येत आहे, बोट बांधायला एक चिंधी दे. यावर नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. नारदा, चिंधी नाहीये रे, असे सुभद्रा म्हणाली. यावर, ठीक आहे, मी द्रौपदी ताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण असे म्हणत फुलांचा हार गुंफत होती. नारद द्रौपदीला घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले, कृष्णाचे बोट कापले आहे, खूप रक्त येत आहे, एक चिंधी दे बोट बांधायला. कृष्णाचे बोट कापलेले ऐकताच घाबरून द्रौपदीने पटकन नेसूचा पितांबरच फाडून चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. श्यामच्या आजीने हे गाणे असे भावपूर्ण म्हटले की श्याम तल्लीन होऊन गेला. गाणे झाले. आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? श्यामने आईचा हेतू ओळखला होता. तो आईला म्हणाला, आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो, सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्राने सख्खी बहीण असून सुद्धा कृष्णाला चिंधी दिली नाही, तसा मी सख्खा भाऊ असून सुद्धा दादावर प्रेम करत नाही. हेच तुला दाखवून द्यायचे होते ना? मला लाजवण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणायला लावलेस ना? आई म्हणाली, हो, पण तुला लाजवण्यासाठी नाही, तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. श्याम एकदम उठला व दादाजवळ गेला. दादाचा हात हातात धरून तो गदगदलेल्या स्वरात म्हणाला, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला खूप प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल मला क्षमा कर. दादा श्यामला म्हणाला, अरे, क्षमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरून सुद्धा गेलो. दादा आईला म्हणाला, आई, आम्ही कधी एकमेकांना अंतर देणार नाही. कधी भांडलो तर पुन्हा एकमेकांना मिठी मारू. हे ऐकून आईला बरे वाटले. ती म्हणाली, तुम्ही एकमेकांवर असेच प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आहे.